सर झालं का लिहून? So let us see how to use this. Write down first example. एक example लिया. So integral 1 upon under root 16 minus x square. Integral 1 upon under root 16 minus x square dx is equal to काय लिहिणार सांगा इंटिग्रल? नाही आता फॉर्म्युला डायरेक्ट आहे ना आपल्याकडे, फॉर्म्युला आहे ना, फॉर्म्युला डायरेक्टली यूज करा. काय फॉर्म्युला काय आपल्याकडे? इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा जर फॉर्म असेल त्याचं इंटिग्रल आपण डायरेक्टली लिहू शकतो साइन इनवर्स ऑफ एक्स बाय प्लस सी. सो राईट इंटिग्रल ऑफ दिस 16ला तुम्ही काय लिहू शकतात? 4 स्क्वेअर, म्हणजे एची व्हॅल्यू किती झाली? 4. सो काय बनणार इंटिग्रल? साइन इनवर्स ऑफ एक्स बाय 4 प्लस सी. वन अपॉन अंडर रूट 25 माइनस 4x स्क्वेअर dx. इंटिग्रल 1 अपॉन 25 माइनस 4x स्क्वेअर dx. सो दोन्ही टर्म इथे पण सेम आहे, जसं आपण आधीचा कॉन्सेप्ट बघितलं होतं. इथे पण दोन्ही टर्मचे तुम्हाला काय पाहिजे? स्क्वेअर्स पाहिजे. सो दिस कॅन बी रिटन ॲज 1 अपॉन अंडर रूट 25ला काय लिहू शकतो आपण? 5 स्क्वेअर. 4x स्क्वेअरला काय लिहिणार? 2x स्क्वेअर dx. So what will be integral 1 sin inverse of x upon a आहे, राईट. एक्सच्या जागी काय लिहावं लागेल? 2x. a is what? 5 plus c. what is coefficient of x? 2. so 2 ने काय करावं लागेल? डिवाइड. सो इंटिग्रल काय बनलं? 1/2 साइन इनवर्स ऑफ 2x बाय 5 प्लस सी. राईट. साइन इनवर्सची टर्म फॉर्म्युल्याने आली आहे आणि एक्सचा कोएफिशिएंट किती आहे? 2. सो 2 ने काय केलं आपण? डिवाइड. Next, let us see second formula. Integral 1 upon under root x square plus a square. So a square minus x square ची टर्म असेल तेव्हा सबस्टिट्यूशन काय? x is equal to a sin theta. x square plus a square असेल, here you will substitute x is equal to a tan theta. x is equal to a tan theta. So what about dx? a as it is, tan theta the derivative, sec square theta d theta, right? So integral काय बनणार आहे बघा? I will be equal to 1 upon under root काय टर्म आहे? एक्स स्क्वेअरची टर्म आहे. काय होईल? एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा, राईट. ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स लिहायचं आहे. व्हॉट इज डी एक्स? ए सेक्स स्क्वेअर थिटा डी थिटा. क्लियर आहे का? So again what you can take common from the denominator? A square. So if you are taking a square common in bracket, it will be what? Tan square theta plus 1 a into sec square theta into d theta, right? This is equal to integral 1 upon काय होईल बघा? what is 1 plus tan square theta? sec square theta, right? आणि हे स्क्वेअर रूट मध्ये म्हणजे ए स्क्वेअर आणि आउटसाइडला काय? स्क्वेअर रूट. तर ती टर्म काय बनेल? ए. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा बनेल आणि अंडर रूट आहे. सो दिस विल बी वॉट? सेक थिटा इंटू
ए सेक स्क्वेअर थीटा इंटू डी थीटा. क्लिअर आहे काय? सो वॉट टर्म विल गेट कॅन्सल? ए कॅन्सल होणार आहे, एक सेक थीटाची टर्म काय होणार? कॅन्सल. सो वॉट इज रिमेनिंग पार्ट? काय उरलं आहे? आय विल बी इक्वल टू काय उरलं आहे? इंटिग्रल सेक थीटा उरले, राईट? काय उरले? इंटिग्रल सेक थीटा डी थीटा. सो व्हॉट इज इंटिग्रल ऑफ सेक थीटा? आपण लिहिलं इंटिग्रल ऑफ सेक थीटा. व्हॉट इज इंटिग्रल ऑफ सेक थीटा? चेक करा काय आहे सांगा. आपण लिहिले ना टॅन, कॉट, सेक आणि कोसेक यांचे इंटिग्रल लिहिलेत. नाही, इंटिग्रल सेक थीटा स्टँडर्ड फॉर्म नाही आहे. अहो एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ एक्सचा जो फॉर्म लिहिला आहे त्याच्यात लिहिलं आहे आपण. स्टँडर्ड फॉर्ममध्ये नका चेक करू. जिथे एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ एक्स हा फॉर्म लिहिला आहे तिथे 4 फॉर्म्युले आपण नवीन बनवले होते. टॅन, कॉट, सेक आणि कोसेक यांचे इंटिग्रल्स लिहिले होते. हां, लॉग हां राईट. सो इंटिग्रल सेक थीटा काय लिहिणार? लॉग ऑफ सेक थीटा प्लस टॅन थीटा प्लस सी, राईट? आता हे सेक थीटा आणि टॅन थीटा आपल्याला रिप्लेस करायचे आहेत, राईट? जसं आपण थीटा रिप्लेस केलं होतं, हे बघा आधीच्या इंटिग्रलमध्ये आपल्याला काय भेटत होतं? थीटा रिप्लेस केला आपण, राईट? साइन इनवर्स ऑफ एक्स बाय एने. आता इथे थीटाच्या काय टर्म्स आहेत? सेक थीटा आणि टॅन थीटा. याच्याऐवजी तुम्हाला या टर्म्स तुम्हाला रिप्लेस करावे लागतील. आपण सबस्टिट्यूशन काय यूज केलेलं आहे? सबस्टिट्यूशन काय यूज केलेलं आहे? एक्स इज इक्वल टू ए टॅन थीटा. सो इथून तुम्हाला टॅन थीटाची व्हॅल्यू भेटेल. हां राईट. सो टॅन थीटा विल बी इक्वल टू वॉट? एक्स बाय टॅन थीटा झाला. नेक्स्ट, हाऊ यू विल कॅल्क्युलेट सेक थीटा? हाऊ यू विल कॅल्क्युलेट सेक थीटा? आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वॉट? सेक स्क्वेअर थीटा. 1 प्लस tan square theta, it will be how much? X square upon a square, which is equal to what? sec square theta, right? A cross multiply करा, काय होणार? a square plus x square upon a square will be equal to what? sec square theta. आपल्याला sec square theta नहीं पाहिजे, आपल्याला काय पाहिजे? sec theta. So therefore sec theta will be equal to under root a square प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय ए. क्लिअर आहे का? हां, हे बघा टॅन थीटा डायरेक्ट जे सबस्टिट्यूशन आहे तिथून टॅन थीटा तुम्ही कॅल्क्युलेट केला, दॅट इज एक्स अपॉन ए. आता सेक थीटा एक रिप्लेस करावं लागेल. सो त्यासाठी आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज केली, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा, आणि इथून आपण सेक थीटा कॅल्क्युलेट केला. सो आता फॉर्म्युल्यामध्ये जेव्हा आपण हे सबस्टिट्यूट करणार काय बनेल बघा? लॉग ऑफ sec theta. What is sec theta? Under root a square plus x square upon a plus what is tan theta? x upon a plus c, right? आता व्यवस्थित लक्ष द्या, इथे थोडं चेंज करायचं आपल्याला. log of डिनॉमिनेटर दोघांचे सेम आहे, यू कॅन ॲड दी न्यूमरेटर. न्यूमरेटर ॲड केल्यावर काय भेटणार? x प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिवायडेड बाय ए प्लस सी. डिनॉमिनेटर दोघांचे काय? सेम. दिस इज लॉग एम अपॉन एन, राईट? लॉग एम अपॉन एन काय होतं? लॉग एम मायनस लॉग एन. सो याला काय लिहिणार आपण? लॉग एक्स प्लस अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, पुढे काय लिहावं लागेल? मायनस लॉग ए प्लस सी, राईट? व्हॉट इज सी? कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे. व्हॉट इज लॉग ए? ए पण काय? कॉन्स्टंट नंबर आहे, राईट? ए पण काय? नंबर. सो लॉग एची टर्म पण काय येणार आहे? कॉन्स्टंटच येणार आहे. सो ही जी कंप्लीट टर्म आहे याला आपण कॉन्स्टंट लिहिणार आहोत.
लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस ही जी एंटायर टर्म आहे याला काय लिहिलं आहे कॅपिटल सी. अगेन सी इज वॉट कॉन्स्टंट. हे बघा इथून हे लॉग एम बाय एन होतं, लॉग एम मायनस लॉग एन सबस्टिट्यूट केलं. सी आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट आहे, लॉग एची पण टर्म काय येणार आहे कॉन्स्टंट. सो यांना क्लब करून एक नवीन लेटर लिहिलं आहे, परत सीच लिहिलं आहे आपण. सो व्हॉट इज दी फॉर्म्युला इंटिग्रल 1 अपॉन, हे बघा फॉर्म्युला काय आहे इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स. व्हॉट विल बी फॉर्म्युला लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस सी. दिस इज द फॉर्म्युला. लॉग इथे लॉग एम बाय एन आहे ना, लॉग एम मायनस लॉग एन. ही कंप्लीट काय कॉन्स्टंट टर्म आहे ना, मग याला प्लस सी लिहून टाकलं. ही कॅन्सल आउट नाही केलेली, याला क्लब केले. हे बघा सी कॉन्स्टंट आहे, नंबर असणार आहे काहीतरी, लॉग ए पण काय असणार आहे नंबर असणार आहे. हां हां
झाले का लिहून? राईट डाऊन एक्झाम्पल. फर्स्ट वन, वन अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 25 dx इंटिग्रल वन अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 25 dx. लिहा इंटिग्रल काय लिहिणार? हे बघा, तुम्ही जर फॉर्म्युला केअरफुली ऑब्झर्व केला, पहिली टर्म काय एक्स प्लस ही जी टर्म आहे हीच इथे लिहून टाकायची परत. सो याचं इंटिग्रल लिहिताना काय लिहिणार आपण? लॉग ऑफ एक्स प्लस ही टर्म ॲज इट इज लिहून टाका. एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 25 प्लस सी. हा सिम्पल फॉर्म्युला आहे, राईट. ही जी टर्म आहे ही टर्म ॲज इट इज इथे कॉपी करायची. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरची टर्म आहे फॉर्म्युल्यामध्ये. राईट, इंटिग्रल ऑफ दिस सेकंडचं लिहा इंटिग्रल वन अपॉन 9x स्क्वेअर प्लस 36. दोन्ही टर्म परफेक्ट स्क्वेअरमध्ये लिहून घ्या. 9x स्क्वेअरला काय लिहिणार? 3x स्क्वेअर, राईट, 3x ब्रॅकेट स्क्वेअर. आणि 36ला काय लिहिणार? 6 स्क्वेअर. फॉर्म्युला अप्लाय करा. सो लॉग ऑफ, आता एक्स लिहिणार का? नाही, काय लिहावं लागेल? 3x प्लस दिस टर्म ॲज इट इज. ही टर्म काय? अंडर रूट 3x स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे 3x स्क्वेअर म्हणजे किती झाले? 9x स्क्वेअर. 6 स्क्वेअर म्हणजे किती झालं? 36 प्लस सी. व्हॉट इज कोएफिशियंट ऑफ एक्स? 3. सो 3ने काय करावं लागेल? डिवाइड. राईट. सो लेट अस सी लास्ट वन, इंटिग्रल. राईट, काय काय फॉर्म्युले झालेत बघा आत्तापर्यंत. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर झाले, त्याच्यानंतर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो काय रिमेनिंग आहे? राईट, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. थर्ड वन, इंटिग्रल वन अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर dx. So here you will substitute, let x is equal to a sec theta. X is equal to a sec theta. So what about dx? A into derivative of sec theta. Sec theta tan theta into what? D theta. So integral becomes I is equal to इंटिग्रल वन अपॉन अंडर रूट, पहिली टर्म काय? एक्स स्क्वेअर, राईट, ए स्क्वेअर सेक स्क्वेअर थीटा मायनस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. डी एक्स इज ए सेक थीटा इंटू टॅन थीटा इंटू डी थीटा. राईट, सेम म्हणजे सेम ॲप्रोच आहे. इथे पण पहिले काय कॉमन काढणार आपण? ए स्क्वेअर. सो यू टेक ए स्क्वेअर कॉमन. ए स्क्वेअर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय होणार? सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. नेक्स्ट टर्म ॲज इट इज ए सेक थीटा इंटू टॅन थीटा इंटू डी थीटा 1 अपॉन ए स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आहे, काय उरणार? ए.
What about sec square theta minus 1? Tan square theta and square root है. So this term will be what? Tan theta into what? A sec theta tan theta into d theta. Cancel the term. काय काय cancel होणार? A cancel झाला, tan theta cancel झाला, काय उरलं? sec theta उरला परत. So I will be equal to integral sec theta d theta. So what is integral? आत्ताच लिहिले log of प्लस सी. आता परत आपल्याला या दोन टर्म्स फाइंड आउट करावे लागतील, राईट. सो हाऊ यू विल फाइंड दिस टर्म? काय सबस्टिट्यूशन यूज केलेले? एक्स इज इक्वल टू काय यूज केले? ए सेक थिटा. सेक थिटा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो व्हॉट अबाउट सेक थिटा? एक्स बाय ए. नेक्स्ट टॅन थिटा कॅल्क्युलेट करायचं आहे. सो वी नो दॅट टॅन स्क्वेअर थिटा काय असतं? टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. Correct na? So this will be what? What is sec square theta? X square upon a square minus 1. Cross multiply. X square minus a square upon a square. ही कसली व्हॅल्यू आहे? tan square theta ची. tan square theta ची व्हॅल्यू आहे. So what about tan theta? So therefore tan theta is equal to under root x square minus a square upon a. दोनों व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट कर. चला क्या लिहायला घ्या. राईट. बाकी लास्ट डेरिवेशनला जसं एक्सप्लेन केलं होतं, डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटर ॲड सबट्रॅक्ट करणार, राईट. सेम इथे पण टर्म्स येत आहेत. याला परत काय लिहिणार नेक्स्ट स्टेपमध्ये? सी. सो फॉर्म्युला इज लॉग अंडर रूट दिस इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी.
राईट. पुन्हा एक्स प्लस ही जी डिनॉमिनेटरला टर्म आहे ॲज इट इज तिथे लिहायची. हे लक्षात असू द्या. सो लेट अस सी वन एक्झाम्पल. नंतर बाकी आपण झालं हे लिहून. राईट डाऊन एक एक्झाम्पल घेऊयात. वन अपॉन अंडर रूट राईट डाऊन 2x² - 5dx. इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट 2x² - 5dx. सो दोन्ही टर्म काय परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहूयात. काय बनणार. इंटिग्रल अंडर रूट √2x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस √5 ब्रॅकेट स्क्वेअर. सो आपल्याला हे फॉर्म्युला नको. काय फॉर्म्युला. लॉग ऑफ एक्स लिहायचं आहे राईट. एक्सच्या जागी काय लिहिणार √2x प्लस दिस ब्रॅकेट ॲज इट इज राईट. ही जी स्क्वेअर रूटची टर्म आहे इथे ॲज इट इज कॉपी करून टाका. प्लस c and what is coefficient of x √2. So you have to divide with √2. So what will be your answer. 1/√2 log of √2x plus what about this term √2x चा स्क्वेअर किती येणार 2x². √5 चा स्क्वेअर किती येणार 5 प्लस c. झाले राईट. सो एकदा क्विकली रिवाइज करूयात. सो हे 3 फॉर्म्युले आपण बघितलेत राईट. लक्ष द्या. फर्स्ट याला काय सबस्टिट्यूशन यूज केलं आहे सांगा. एक्स इज इक्वल टू काय यूज केलं आहे. फर्स्ट डेरिवेशनला एक्स इज इक्वल टू ए काय यूज केलं. एक्स इज इक्वल टू a sin θ राईट. काय होतं आणि इंटिग्रल काय याचं. इंटिग्रल काय साइन इनवर्स ऑफ x/a प्लस c. सेकंड जो फॉर्म्युला आहे इथे काय सबस्टिट्यूशन यूज केलं आहे. एक्स इज इक्वल टू a tan θ. काय फॉर्म्युला भेटला आहे. लॉग ऑफ x प्लस अंडर रूट x² प्लस a² प्लस c. आणि जो थर्ड फॉर्म आहे आत्ता जस्ट आपण जे सॉल्व केले एक्स इज इक्वल टू a sec θ. what formula you are getting. log of x plus under root x² minus a² plus c. ठीक आहे. सो व्यवस्थित लक्षात असू द्या राईट. सबस्टिट्यूशन्स काय आहेत आणि काय फॉर्म्युले. सो लेट अस सी नाउ एक्झाम्पल्स की कोणत्या टाईपचे एक्झाम्पल्स याच्यावर बेस्ड आहे राईट. ऑन फर्स्ट वन इंटिग्रल राइट डाउन I इज इक्वल टू इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट x² माइनस 8x प्लस 20 सॉरी x² प्लस करा x² प्लस 8x माइनस 20 करा. सो लास्ट वीकमध्ये आपण परफेक्ट स्क्वेअर करण्याची एक मेथड बघितली होती राईट. सेम इथे पण यूज करायची आणि रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युले आपण काय करणार यूज करणार. हां. सो फॉर्म्युला डायरेक्टली कधी यूज करणार जेव्हा x² चा कोएफिशिएंट किती आहे 1. सो काय काय टर्म होती 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x. या टर्मचा काय करायचं आहे स्क्वेअर. सो 1/2 इंटू व्हॉट इज कोएफिशिएंट ऑफ x 8
it will be how much? 4 square, right? Direct leave it. 4 square is what? 16. So 16 एकदा add करा, एकदा subtract करा. X square plus 8x plus 16 minus 16. सो ह्या ज्या टर्म्स आहेत त्यांना परफेक्ट स्क्वेअरच्या या फर्स्ट 3 टर्म आणि लास्ट 2 टर्म्स यांना परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहा. सो हाऊ वी विल राईट इट? 1 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 16. एक्स स्क्वेअर कसला स्क्वेअर आहे? एक्सचा. 16 कसला स्क्वेअर आहे? 4. मिडलला काय? प्लस साईन. हे -36 होणार, राईट? -20 -16 -36 -6 स्क्वेअर. सो हे कोणत्या फॉर्मशी मॅच होते सांगा? कोणत्या फॉर्मशी मॅच आहे? 1 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स. काय फॉर्म्युला आहे सांगा? एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. लेट अस यूज दिस. सांगा काय लिहिणार? इंटिग्रल लॉग ऑफ हां एक्सची टर्म लिहायची, राईट? एक्सची टर्म इथे एक्सची टर्म काय? एक्स प्लस 4, राईट? आणि काय सांगितलंय? ही जी टर्म आहे ॲज इट इज इथे कॉपी करा. सो ही जी एंटायर टर्म आहे ॲज इट इज इथे कॉपी करून टाका. अंडर रूट एक्स प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 6 स्क्वेअर प्लस सी. नाही आता MCQला तर असेच क्वेश्चन्स आहेत, राईट? बाकी बोर्डला वगैरे तुम्हाला मग डेरिवेशन प्लस एक्झाम्पल असं कॉम्बिनेशन 4 मार्क्स. बाकी MCQला तुम्हाला डायरेक्ट मार्क्सचे एक्झाम्पल आहेत. असे टोटल 9 फॉर्म्युले आहेत. आत्तापर्यंत आपण 6 केले. पहिल्या 6 मध्ये 1 अपॉन आहे सगळीकडे, 1 अपॉन आणि इकडे स्क्वेअर रूट आहे. हां, आता पुढचे जे 3 येतील ते या टाईपचे आहेत. सेम टर्म आहे, फक्त या टर्म्स न्यूमरेटरला आहे, या टाईपचे. हे तुम्ही फर्दर सिम्प्लिफाय करू शकतात. एक्स प्लस 4 प्लस स्क्वेअर रूट ऑफ याला काय? हे परत ही टर्म काय बनणार? स्क्वेअर रूटची टर्म. हां, याचं जर एक्सपान्शन केलं एक्स प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअरचं हे येणार, राईट? आणि -36 म्हणजे परत ही वरची टर्मच ॲक्च्युली इथे येणार आहे. कळते का? हे जर तुम्ही हे बघा एका एक्झाम्पलला करू, ही जर तुम्ही लिहायला घेतली टर्म, ही जर सिम्प्लिफाय करायला घेतली तर हे काय बनणार आहे? लॉग एक्स प्लस 4 प्लस ही टर्म काय बनणार? एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 मायनस 36. म्हणजे ही टर्म काय बनली? एक्स स्क्वेअर प्लस 8x मायनस हीच टर्म. ऑप्शनमध्ये असा ऑप्शन नाही राहणार. हां, ऑप्शनमध्ये हे राहील अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 8x मायनस 20, राईट? ओके. सेकंड लिहा. राईट डाऊन सेकंड. इंटिग्रल 1 अपॉन नाही, सिम्प्लिफाय करावं लागेल. 3x स्क्वेअर प्लस 5x प्लस 7. इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट 3x स्क्वेअर प्लस 5x प्लस 7. व्हॉट इज कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर? 3. 1 नाही आहे, राईट? सो पहिले तो 1 करून घ्यावा लागेल. तो 1 करून घ्यावं लागेल. कसा 1 करणार? इथून 3 बाहेर काढा. 1 अपॉन अंडर रूट, इथे जर 3 कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय उरणार? एक्स स्क्वेअर प्लस 5x बाय 3 प्लस 7 बाय 3 dx. हे 1/√3 आउटसाईडला लिहून घ्या. 1/√3 इंटू इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट काय उरले आता? एक्स स्क्वेअर प्लस 5x बाय 3 प्लस 7 बाय 3 dx. क्लियर आहे का ही स्टेप?
आणि इथून मग 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ते मेथड यूज करायची. So 1/2 into coefficient of x. What is coefficient of x? 5/3. याचा काय करायचं आहे स्क्वेअर. सो 5चा स्क्वेअर 25. हे 3 इंटू 2 किती होणार 6. 6चा स्क्वेअर 36. सो ही टर्म एकदा ॲड करा एकदा सबट्रॅक्ट करा. 25/36. प्लस 25/36 minus 25/36, right? Plus minus. So write first 3 term in perfect square form आणि या लास्टच्या 2 टर्म या पुन्हा परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहा. राईट. कसं लिहिणार एक्स स्क्वेअर कसला स्क्वेअर आहे एक्सचा 25/36 कसला स्क्वेअर आहे 5/6 मिडलला काय आहे प्लसचं साईन. and what is this 7/3 minus 25/36 किती येते 11/6. हां किती होणार आहे 59. 59/36 ठीक आहे. 59/36 प्लस 59/36 7/3 minus 25/36. सो 36 तुमचा LCM झाला. इथे 36 देण्यासाठी 12 ने मल्टिप्लाय केलं. 12 इंटू 3 किती होतं 36. सो वरती पण 12 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 12 इंटू 7 84 झालं. 84 minus 25/36 59/36. सो याला परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये कसं लिहिणार प्लस √59/6 ब्रॅकेट स्क्वेअर. √59/6 ब्रॅकेट स्क्वेअर. कोणता फॉर्म झाला 1/√x² + a² चा फॉर्म झाला. राईट. लिहा बोला इंटिग्रल लिहा याचं. राईट. इंटिग्रल ऑफ दिस राईट. फॉर्म कोणता चेक करायचा आहे इंटिग्रल 1/√x². राईट. एक्सची टर्म आहे एक्सचा स्क्वेअर प्लस a². त्याचं इंटिग्रल काय होतं लॉग ऑफ x + √x² + a² + c. अप्लाय दिस आणि लिहा इंटिग्रल काय येणार.
हाँ 1/√3 राहील ना ॲज इट इज 1/√3 ॲज इट इज आणि काय येणार लॉग ऑफ एक्सच्या जागी काय लिहिणार x + 5/6 प्लस ही टर्म ॲज इट इज लिहून टाका ती नका लिहू आता ती नाही चालणार कारण इथून 3 बाहेर काढले ना कळलं का हां यू कॉपी दिस राईट हे बघ 1/√3 आपण ॲज इट इज लिहिणार लॉग ऑफ एक्स आहे एक्सच्या जागी काय लिहावं लागेल x + 5/6 प्लस दिस टर्म ॲज इट इज सो ही टर्म काय x + 5/6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √59/6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c झालं आहे का एक करा ट्राय राईट डाऊन इंटिग्रल 1/√2x² - 3x + 8 कराय सॉल्व इंटिग्रल 1/√2x² - 3x + 8 x² + a² ठीक है हे आहे का एनडीएला आहे काय हां एनडीएला 11वीचे 60% मॅथ्स आहे 12वीचे 40%. हे आहे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कम्प्लीट हां आहे ते आहे मॅट्रिक्स पण आहे.
एक्स प्लस आहे का एक्स मायनस इथे मिडलला मायनस आहे ना, इथे मायनस त्यानंतर एक टिपिकल एक्झाम्पल आहे, ते बऱ्याचदा विचारतात 9 प्लस एक्स अपॉन 9 मायनस एक्स डी एक्स. मग इथे नंबर्स चेंज झाले. 2 प्लस एक्स अपॉन 2 मायनस एक्स झालं, 10 प्लस एक्स अपॉन 10 मायनस एक्स झालं. इथे नंबर्स चेंज होऊ शकतात. फॉर्म लक्षात असू द्या. इंटिग्रल √9 प्लस एक्स अपॉन 9 मायनस एक्स. सो यू हॅव टू मल्टिप्लाय अँड डिवाइड विथ 9 प्लस एक्स. 9 प्लस एक्सने मल्टिप्लाय अँड डिवाइड करायचे. आता का करायचं आहे बघा, डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूट आलं तर चालेल, कारण आपल्याला त्याचे फॉर्म्युले माहिती आहे. न्यूमरेटरला स्क्वेअर रूट आलं तर चालणार, आता चालणार नाही. पुढे आपल्याला आपण जेव्हा फॉर्म्युले बघू तेव्हा ते पण चालेल, राईट. सो इकडे आपण स्क्वेअर रूट ठेवणार आहोत डिनॉमिनेटरला, बट न्यूमरेटरचा स्क्वेअर रूट जर मला रिमूव्ह करायचा असेल तर मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 9 प्लस एक्सने मल्टिप्लाय करावं लागेल, राईट. म्हणून आपण 9 मायनस एक्सने मल्टिप्लाय करते. आपण मल्टिप्लाय कशाने करतोय, 9 प्लस एक्सने. हे कळलं का? हां, डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूट आलं तर चालणार आहे. सो जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय करणार, सी हिअर टर्म इंटिग्रलची टर्म काय, 9 प्लस एक्स अपॉन 9 मायनस एक्स. कितीने मल्टिप्लाय करणार, 9 प्लस एक्स अपॉन 9 प्लस एक्स. एक्झाम्पल कशात रिड्यूस होणार, 9 प्लस एक्स इंटू 9 प्लस एक्स. 9 प्लस एक्स स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आहे, म्हणजे टर्म काय आली, फक्त 9 प्लस एक्स. व्हॉट अबाउट डिनॉमिनेटर, व्हॉट अबाउट डिनॉमिनेटर सांगा. हां, सो ए प्लस बी इंटू ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, 81 मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर, 9चा स्क्वेअर झाला 81. हे इंटिग्रल सॉल्व करायचं आहे. सिम्पल टेक्निक आहे, इथे स्प्लिट करा. हे जर तुम्ही स्प्लिट केलं तर फर्स्ट इंटिग्रल काय ना सांगा, 9 अपॉन अंडर रूट 81 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स, राईट. व्हॉट अबाउट सेकंड इंटिग्रल, प्लस एक्स अपॉन अंडर रूट 81 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. क्लिअर आहे का, राईट. न्यूमरेटर आपण काय केला, स्प्लिट केला, 9 अपॉन दिस प्लस एक्स अपॉन दिस. हे आपण सॉल्व करू शकतो. लेट्स से दिस इज I1, याला आपण I1 कन्सिडर करूयात, याला काय कन्सिडर करूयात, I2. सो तुमचं जे I आहे, I इज इक्वल टू, या इंटिग्रलला नेमिंग केले I1 प्लस या इंटिग्रलला नेमिंग काय दिलेलं आहे, I2. लेट अस सॉल्व I1 सॉल्व करूयात पहिले. व्हॉट इज I1, 9 अपॉन अंडर रूट काय ते 81 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. काय येणार याचं इंटिग्रल, 9 यू कॅन राईट आउटसाईड, 1 अपॉन अंडर रूट 81 ला काय लिहिणार, 9 स्क्वेअर, दिस इज वॉट एक्स स्क्वेअर डी एक्स. काय येणार याचं इंटिग्रल सांगा, कोणता फॉर्म आहे हा, 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. काय त्याचं इंटिग्रल, साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. क्लिअर आहे काय, हां. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर साइन इनवर्स ऑफ एक्स बाय, हे झालं I1. आता I2 घेऊयात. व्हॉट इज I2 इज इक्वल टू इंटिग्रल एक्स अपॉन अंडर रूट 81 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. हाऊ यू विल फाइंड दिस. आपलं टॉपिक काय, मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. काय सबस्टिट्यूट करणार, व्हॉट विल बी सबस्टिट्यूशन हिअर,
81 मायनस एक्स स्क्वेअर याला जर मी टी सबस्टिट्यूट केलं 81चा डेरिव्हेटिव्ह काय झाला 0 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आला मायनस 2x dx विल बी इक्वल टू वॉट dt. सो न्यूमरेटरला टर्म काय x dx. व्हॉट अबाउट x dx मायनस dt अपॉन 2 राईट. सो हे इंटिग्रल सॉल्व कसं होईल x dx. व्हॉट इज x dx मायनस dt अपॉन 2. एक्स डी एक्सला काय लिहिलं मायनस डी टी अपॉन 2 राईट. एक्स डी एक्स ही टर्म झाली. आता काय 1 अपॉन अंडर रूट टी 1 अपॉन अंडर रूट टी राईट. याचं इंटिग्रल काय बनणार सांगा. मायनस 1/2 हां रूट टी आपण वरती घेऊया. ते मायनस 1/2 आउटसाईडला लिहिलं 1 upon root t. This will be what t to the power minus half into what dt. Minus half into t to the power 1/2 upon 1/2 plus c. 1/2 काय झालं कॅन्सल. काय उरलं मायनस रूट टी प्लस सी मायनस व्हॉट इज रूट टी. टी काय व्हॉट इज टी 81 मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी. सो व्हॉट इज फायनल आन्सर आहे. फायनल आन्सर तुमचं काय आय इज इक्वल टू काय होतं I1 प्लस I2. सो आय विल बी इक्वल टू व्हॉट इज I1. I1ची व्हॅल्यू किती आली आहे 9 साइन इनवर्स ऑफ x अपॉन 9 प्लस व्हॉट अबाउट I2. I2 किती आला आहे मायनस अंडर रूट 81 मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी. दिस इज अवर फायनल आन्सर. कळले का. फॉर्म लक्षात होऊ द्या बऱ्याचदा विचारतात इथे 2 प्लस एक्स अपॉन 2 मायनस एक्स आलं तरी सेम मेथड यूज करणार आपण. 10 वाला एक्झाम्पल आहे 10 प्लस एक्स अपॉन 10 मायनस एक्स राईट. जो न्यूमरेटर आहे त्याच्याने मल्टिप्लाय डिवाइड केलं ते 9 प्लस एक्स स्क्वेअर होणार. स्क्वेअर रूट आहे तर ते स्क्वेअर रूट कॅन्सल आउट होणार. 9 प्लस एक्स अपॉन हे आलं. इथे आपण काय केलं स्प्लिट केलं न्यूमरेटर 9 अपॉन दिस प्लस एक्स अपॉन दिस. याला नेमिंग देऊन घ्या I1 प्लस I2. I1 आपण जे फॉर्म्युले त्याच्याने सॉल्व करणार राईट. आणि I2 साठी आपण मेथड ऑफ सबस्टिट्यूशन यूज केलेली. मेथड ऑफ सबस्टिट्यूशन काय इथे एक्स अपॉन आहे राईट. इथे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह दिसतो. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2x एक्सची टर्म येणार. सो 81 मायनस एक्स स्क्वेअरला आपण टी सबस्टिट्यूट केला एक्स डी एक्स मायनस डी टी बाय 2 आलं राईट. आणि हे पुढे इंटिग्रल फाइंड आउट केलं. सो एकदा न बघता सॉल्व करा. जिथे अडले तिथे बोर्डवर परत चेक करा तुम्ही. मग इथं ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचं फॉर्म यूज होईल. ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर नाही करेक्ट आहे ना. ए प्लस आलं आहे ना एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. कोणता एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचं फॉर्म. नाही फॉर्म सेमच आहे. इथे प्लस जरी असलं तरी फॉर्म्युला पण नाही सेपरेट लिहिलं आहे त्याचा फॉर्म्युला आपण. हा काय राईट. एखादा एक्झाम्पल सॉल्व करून बघा. हे लिहून झाल्यानंतर एक एक्झाम्पल सॉल्व करा आयदर दिस ऑर दिस.